नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओ सेशनमध्ये। आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की MPSC कंबाईंड परीक्षेतून एकाच वर्षी 2, 3, 4, 5 पोस्ट काढता येतील का? हो, हे शक्य आहे। कसं? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे बघावा लागेल। तुमचे डोळे उघडतील ज्या काही गोष्टी तुम्हाला मी यामधून सांगणार आहे त्या, ठीक आहे? त्याच्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर आता सुरुवात करूया। तर बघा, MPSC कंबाईंड परीक्षेतून एकाच वर्षी 2, 3, 4, 5 पोस्ट तुम्हाला काढता येतील का? तर याचं उत्तर नक्कीच काढता येतील। कसं काय यासाठी बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सिलेबस जो आहे हा कंबाईंड पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा बघणं आपल्याला गरजेचं आहे। तर कंबाईंडच्या मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल बोलतोय मी। MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल कंबाईंडच्या मुख्य परीक्षेमध्ये असं वेगळे कुठले पॉईंट्स आहेत? तर हे पॉईंट्स फक्त तुम्हाला वेगळे आहेत। काय पॉईंट वेगळे आहेत? मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, नंतर आहे पर्यावरण, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना आणि संस्था इत्यादी। त्याच्यानंतर अजून एक 2 पॉईंट वेगळे आहेत, हे सामान्य विज्ञानमध्ये त्यांनी टाकलेलं आहे। हा दूरसंवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली त्याचं उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, ग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम GIS अँड इट्स ॲप्लिकेशन, हे 2च पॉईंट आहेत। आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे फक्त जेवढे पॉईंट तुम्हाला सांगितलेत हेच फक्त कंबाईंडच्या मुख्य परीक्षेमध्ये वेगळे आहेत। बाकीचे सगळे विषय जे तुम्हाला पूर्व परीक्षेला आहे तेच सगळं उचलून त्यांनी मुख्य परीक्षेला टाकलेलं आहे। तो याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये जर म्हणायला गेला तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा अतिशय लिमिटेड आपल्याला दिसून येईल ज्यावेळी तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रॉपर पद्धतीने डीप ॲनालिसिस करून कराल, ठीक आहे? त्याच्यामुळे पूर्व परीक्षेचा जर अभ्यास तुम्ही चांगला केला, मुख्य परीक्षेची तुमची जवळपास एक 60 to 65% हा तुमचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा तुमचा संपूर्ण जाणार आहे। आणि उरलेले जे विषय आहेत म्हणजे 30 ते 35% जो अभ्यासक्रम उरतो तो हा सगळा हा विषय आहे। तर आता ह्या दोघांची सांगड तुम्हाला कशी घाला? आता पूर्व परीक्षेचा पण अभ्यासक्रम बघा। पूर्व परीक्षेला काय इतिहास आहे, आधुनिक भारताचा विशेषतः मराठीचा इतिहास, फक्त एवढं त्यांनी मेन्शन केलंय। ह्याच्या हे डीपमध्ये गेलेलंच नाही। त्यांनी फक्त विषयाचं नाव आपल्याला सांगितलंय की बाबा आम्ही आधुनिक भारताचा विशेषतः मराठीच्या इतिहासावर प्रश्न विचारणार। भूगोलामध्ये त्यांनी सेम टाकलेलं आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यास, पण महाराष्ट्राच्या भूगोल विशेष अभ्यास सांगितले, पण पहिलाच त्यांनी टाकलाय पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरी, नद्या, उद्योगधंदे, फक्त एवढ्यावरच विचारणार आहेत का? तर एवढ्यावर थांबत नाहीत, ते कंप्लीट विषयच तुम्हाला करावा लागतो। अर्थशास्त्रामध्ये सुद्धा सेम राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखन, लेखापरीक्षण, म्हणजे काय? हे तर तुम्हाला अर्थशास्त्र सगळा विषय करायचंच आहे। चालू घडामोडी सगळ्या करायच्या आहेत, फक्त इथं राज्यशास्त्र त्यांनी टाकलाय, सगळं राज्यशास्त्र करावं लागणार आहे। सामान्य विज्ञानची फक्त विषयाची नावं दिलेली आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, फक्त विषयाची नावं दिलेली आहेत, हे सगळं करावं लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे? फक्त आता मुख्य परीक्षेला तुम्हाला आरोग्यशास्त्र विषय नाही, बाकीचे भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र सगळं मुख्य परीक्षेला आहे। अंकगणित तर आहेच, बुद्धिमापन चाचणी आहेच, आणि फक्त मुख्य परीक्षेला सांख्यिकी नावाचे घटक ऍड होतोय, तर तो सुद्धा तुमची गणित आणि बुद्धिमत्ताची प्रिपरेशन करताना हे तुमचं होऊन जातंय। म्हणजे सांगायचा मुद्दा काय की जे तुम्हाला पूर्व परीक्षेला आहे हे सगळे विषय आपल्याला मुख्य परीक्षेला आहेत, ठीक आहे? त्याच्यामुळे पूर्वच्या तयारीतूनच तुमची मुख्य परीक्षेची तयारी जी आहे ती चांगली होणार आहे। फक्त आता उरतोय तुम्हाला काय करायच्यात काय करायच्या नाहीत गोष्टी, ह्यात फक्त तुम्हाला तर मी पुढे सांगतोय, तर केअरफुली लक्ष द्या। आता पोस्ट महिन्यापेक्षा तुम्ही विषयावरती लक्ष फोकस करा, ठीक आहे? जे पूर्व परीक्षेला करताय तोच अभ्यासक्रम मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे मुख्य परीक्षेला तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची काही सुद्धा गरज नाही। फक्त पूर्वचा फडशा पाडा, मुख्य परीक्षा तुमची ऑटोमॅटिकली तुमची निघून जाईल। यासाठी डेली आपण आपल्या चॅनलवरती जे काही स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपण अपलोड करतोय ते सगळे तुम्ही दररोजच्या दररोज बघत चला किंवा त्याचा आधार घेऊन तुमचं एखादी स्टडी स्ट्रॅटेजी बनवा, ठीक आहे? आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा डेलीच्या डेली प्रयत्न करा। तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेन की काय करायचं तुम्हाला एक्झॅक्टली। आता सगळ्यात आधी पोस्ट बघून घ्या की कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कुठल्या पोस्ट आहेत। तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा, तर बघा ASO आहे, राज्य कर निरीक्षक म्हणजे STI आहे, दुय्यम निबंधक श्रेणी 1 आणि मुद्रांक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ह्या सगळ्या ग्रुप बी च्या पोस्ट आहेत MPSCच्या, ठीक आहे? ASO, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ह्या ग्रुप बी च्या पोस्ट आहेत सगळ्या, ठीक आहे? आणि ग्रुप सी मध्ये उद्योग निरीक्षक आहे, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक आहेत, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक आहे, विमा संचालनालय, कर सहाय्यक आहे म्हणजे टॅक्स असिस्टंट आहे, लिपिक टंक लेखक आहे, ठीक आहे? म्हणजे क्लर्क टायपीची पोस्ट आहे, ठीक आहे? तर जवळपास 5 आणि 4 ह्या 9 पोस्ट आहेत। आणि मी तुम्हाला काय म्हटलंय
की 2, 3, 4, 5 पोस्ट तुम्हाला मिळवता येतील का? 100% मिळवता येतील. ह्यामधल्या कुठल्याही तुम्ही 2, 3, 4, 5 पोस्ट जे आहे ते मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला डेडिकेटली जे स्टडी टार्गेट व्हिडिओ अपलोड होत आहेत, ते जे विषय आहेत त्याच्यावरती तुम्हाला कमांड ठेवावी लागेल. ठीक आहे. तर ह्या 5 आणि ह्या 4 नो. आता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे फक्त याला कॅटेगरी जे आहे, याला एज्युकेशन क्वालिफिकेशन थोडंसं वेगळं आहे, त्याच्यामुळे सगळेच याला अपिअर होतील असं नाही. पण बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी जर तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही कर सहाय्यक आणि लिपिक टंक लेखकची सुद्धा एक्झाम जी आहे ती देऊ शकता. जर तुमच्याकडे टायपिंग नसेल तर ह्या 4 आणि ह्या 3 7 पोस्ट आहेत. 7 मधल्या कमीत कमी तुम्हाला 5 पोस्ट ज्या आहेत त्या मिळवू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला डेडिकेटली अभ्यास जो आहे तो करावा लागेल. आता PSI मध्ये कोणाची उंची बसते किंवा कोणाची उंची बसत नाही, अशा पण प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर त्या समजा ह्या पण तुम्हाला नाही आले तर 6 पोस्ट आहेत, 6 मधल्या 4-5 तरी मिळू शकतात ना तुम्हाला आरामात, जर तुम्ही व्यवस्थित डेडिकेटली अभ्यास केला तर. म्हणजे तुम्ही करता एकासाठी पण मिळू सगळ्या शकतात. शेवटी मग तुमच्यावरती डिपेंड राहते की तुम्हाला कुठली पोस्ट चूज करायची आहे आणि कुठल्या पोस्टवरती तुम्हाला जॉईन सर्व्हिस जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. तर MPSC आपल्याला ओरडून सांगते की तुम्ही पूर्व परीक्षा फक्त पास करा. मुख्य परीक्षा आम्ही सोपी करून ठेवलेला आहे. पूर्वचाच अभ्यास करून तुम्हाला मुख्य परीक्षेला टाकलेला आहे. जास्त आम्ही मुख्य परीक्षेचा सिलेबस जो आहे तो सुद्धा आम्ही काही जास्त वाढवलेला नाही. तेवढेच 1-2 कायदे आपल्याला करायचे आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, पर्यावरण आणि GIS GPS ह्याच फक्त गोष्टी मुख्य परीक्षेला आम्ही फक्त ठेवलेल्या आहेत. आणि मराठी इंग्लिश जर तुम्ही करतच असता त्याच्यामुळे MPSC आपलं ओरडून सांगते की पूर्व परीक्षा बाबांनो पास करा. मुख्य परीक्षा तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. मग घोडं पेंट कुठं खाते की तुम्ही काय चुका करता की त्याच्यामुळं तुमची पूर्व परीक्षाच निघत नाही. एक म्हणजे तोपर्यंत तुम्ही परीक्षा येत नाही तोपर्यंत तुम्ही सिरियसली कुठलीही गोष्ट घेत नाही. ठीक आहे. परीक्षेचं टाइम टेबल आलं, नोटिफिकेशन आलं, मग तुम्ही जागे होणार आणि मग तुम्ही सिरियसली घ्यायला सुरुवात करणार. पण तोपर्यंत बऱ्याच सिरियस मुलांनी जे या पोस्टसाठी सिरियस आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांचा अभ्यासक्रम संपवून ते उजळणीच्या मागे लागलेले असतात. आणि तुम्ही मग त्यावेळेला सिरियस होता की बाबा एक्झाम आली, 2 महिन्यावर एक्झाम राहिली, 2 महिन्यावर एक्झाम राहिली, मग तुम्ही कुठलं हिस्ट्रीचं पुस्तक घ्या, पॉलिटीचं पुस्तक घ्या, पण ते सगळ्या गोष्टी कव्हर होत नाहीत. त्याच्यामुळे परीक्षा येत नाही तोपर्यंत तुम्ही सिरियसली होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातला वेळ नको त्या गोष्टीवरती चर्चा करण्यात, गॉसिपिंग करण्यात तुम्ही घालवता. हा GR निघाला, इकडे कंत्राटी भरती सुरू होणार आहे, इकडे हे होणार आहे, ते होणार आहे, ह्याच्यावरती काही सुद्धा तथ्य राहत नाही या गोष्टीवरती. त्याच्यामुळे ह्या चुका तुम्ही टाळायच्या तिथून पुढं. मूडवरती अभ्यास करणं सगळ्यात आधी बंद करून टाका. जो वेळ तुम्ही ठरवलाय त्या वेळेला 8 ते 10 हिस्ट्री करायचं तर हिस्ट्रीच करायचं आहे, 10:30 ते 12 पॉलिटी करायचं तर पॉलिटिक्स करायचं आहे. तिथं मूड बीड याच्याशी काही सुद्धा देणे घेणं नाही. तर ते मूडवरती अभ्यास करणं सगळ्यात आधी बंद करून टाका. कुठलंही नियोजन तुमच्याकडे दिवसभराचं नसतं. कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, कुठले चॅप्टर्स आपल्याला रीड करायचे आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही तुम्ही ठरवलेलं नसतं. त्याच्यामुळे दिशाहीन अभ्यास जे असतो तो तुमचा सुरू असतो. हा सुद्धा तो फटका जो आहे तो तुम्हाला पूर्व परीक्षेला नक्कीच बसतो. कुठल्याही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास न करणं, नुसतं पुस्तक घ्यायचं वाचत बसायचं, पण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं जर तुम्ही विश्लेषणच केलं नाही तर तुम्हाला कळणारच नाही की आयोग कशा प्रकारे त्या चॅप्टरवरती प्रश्न विचारतं. त्याच्यामुळे विश्लेषण करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगून देतो. कोणतेही संदर्भ पुस्तक 2 ते 3 वेळा वाचून होणं. तुमच्याकडे ढीग लागलाय संदर्भ पुस्तकांचा, सगळं तुम्हाला माहिती आहे. हिस्ट्रीला हे पुस्तक वाचायचं आहे, जिओग्राफीला हे वाचायचं आहे, इकोला हे वाचायचं, सायन्सला हे वाचायचं आहे, पॉलिटीला हे वाचायचं आहे. पण ते एक तरी संदर्भ पुस्तक तुम्ही 2 ते 3 वेळा सिरियस लिहून कधी वाचलेलं आहे का? एकदा तुमच्या मनावरती हात ठेवून सांगा, एकदा तरी तुम्ही तसं वाचलेलं आहे का? त्याच्यामुळे कुठलंही संदर्भ पुस्तक तुम्ही 2 ते 3 वेळा वाचून न होणं हा सुद्धा एक मोठा ड्रॉबॅक ठरतो पूर्व परीक्षा न निघण्यामध्ये. कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यावरती नोट्स न बनवणं. आता जिओग्राफीचा लोकसंख्या हा चॅप्टर असा आहे की जोपर्यंत तुम्ही ते पेनाने लिहून काढत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी लक्षातच राहत नाहीत. काहीही करा त्याच्यामध्ये. काही चार्ट्स महत्त्वाचे असतात, ते तुम्हाला चार्ट्स लिहून काढावे लागतात. काही महत्त्वाच्या नोट्स असतात ज्या की तुम्हाला वाटते एखादा चॅप्टर ज्या वेळेला तुम्ही 2-3 वेळा वाचता त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवायला सुरुवात होते की ह्या चॅप्टरमधलं हा पॉईंट जो आहे तो मला महत्त्वाचा आहे आणि हे मला लिहून काढणं गरजेचं आहे. ऐनवेळेच्या उजळणीसाठी मला ते महत्त्वाचं ठरणार आहे. असे एक सेपरेट नोटबुकच घालून ठेवा की प्रत्येक चॅप्टरमधले 20-25 मुद्दे असे असतात की ज्याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. हे ज्यावेळी कधी कळेल तुम्हाला, ज्यावेळी एखादं चॅप्टर तुम्ही 2 ते 3 वेळा वाचून ते व्यवस्थित समजून घ्याल त्यावेळेला तुम्ही त्याच्या मुद्द्यावरती नोट्स बनवणं सुरुवात केलं पाहिजे. पण तुम्ही इथे सुद्धा लॅक होता, इथे सुद्धा तुम्ही काही करत नाही. चालू घडामोडीची दररोज तयारी न करणं हा खूप मोठा ड्रॉबॅक ठरतो, लक्षात घ्या. शेवटी तुम्ही काय करता, परीक्षा तोंडावर आल्यानंतर मार्केटमधून एखादी इयरबुक घेता. इयरबुकमध्ये सगळ्या गोष्टी कधीच कव्हर होत नाहीत, कारण त्यांना सुद्धा पेजेसचं आणि याचं त्याचं लिमिटेशन असतं. सगळ्या गोष्टी कधी कव्हर होत नाहीत, तुम्हाला आउट ऑफ आउट कधीच सुद्धा तुमचा स्कोर जाणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच चालू घडामोडीच्या तयारीला सुरुवात करा. चालू घडामोडीचं मार्केटमधून शेवटी पुस्तक घ्यायला गेला तर 300-400 पेजेसचं असतं. 10-15 दिवसामध्ये ते वाचून व्यवस्थित
होत नाही, इतर सुद्धा आपल्याला विषय असतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागरूक होऊन चालू घडामोडीची प्रिपरेशन सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तेला कमी वेळ देणं. आर्ट्स बॅकग्राऊंड असेल तुमचं, इतर कुठलंही बॅकग्राऊंड असेल, इंजिनिअरिंग सोडून सांगतो मी, इंजिनिअरिंग आणि मेडिकल बॅकग्राऊंड सोडून. आता मेडिकलवाल्यांसुद्धा गणित बुद्धिमत्ता इतकं चांगलं असतं की नाही, मी याच्याबद्दल डाऊटच आहे. पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड सोडून बाकीच्या सगळ्यांची बोंब असते गणित आणि बुद्धिमत्तेची, तर त्याला आपण कमी वेळ देतो. आणि हे विषय शक्यतो आपल्या टाइम टेबलमध्ये कधीच आपण ॲड करत नाही. हे नसतातच आपल्या टाइम टेबलमध्ये. उठायचं सुटायचं, हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक्स घेत बसायचं आणि या गणित आणि बुद्धिमत्तेला वेळ कमी द्यायचं. म्हणून आयोगानं मागच्या वेळेला गुगली टाकली, 20 प्रश्न त्यांनी डायरेक्ट गणित आणि बुद्धिमत्तेचे टाकून टाकले. सोडवा तो आता तुम्हाला काय सोडवायचं आहे ते. ज्यांनी प्रॅक्टिसच केली नाही गणित बुद्धिमत्तेची त्याला 20 पैकी 20 कसे सुटणार. आणि चालू घडामोडीची तर बोंब होतीच. त्याच्यामुळे 35 मार्क इथेच तुमचे गेले. मागच्या कंबाईनची आता जी कंबाईन झाली प्रिलिम त्याच्याबद्दल सांगतोय मी. तर 35% पेपर तुमचा इथेच संपला. उरलेला पेपर किती उडणार आहे? 65%. 65% मध्ये तुम्हाला सगळेचे सगळे बरोबर येणार आहेत का? येत नाहीत. त्याच्यामुळे तुमचं पुन्हा कट ऑफ तुम्ही 30-35 या लेवलला तुम्ही जाऊन बसता आणि पुन्हा तुमची प्रिलिम जी आहे ती पुन्हा तुमची राहून जाते. त्याच्यामुळे सगळ्या विषयांना समान वेटेज देणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही 1-2 विषयावरती जास्त प्रेम करून चालणार नाही. सगळे विषय आपल्या प्रिलिमचा टप्पा पार करून देण्यामध्ये निश्चितच मदत करतात आणि हेच विषय तुम्हाला मेन्सला आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाला डीपमध्ये जाऊनच तुम्हाला अभ्यास करायचा इथून पुढे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हेच विषय सगळे तुम्हाला मेन्सला आहेत. त्याच्यामुळे वेगळे इथं करण्याची काही गरज नाही तुम्हाला मेन्सला. हेच कंटिन्यू फक्त प्रिपरेशन तुम्हाला अभ्यास जो आहे हा वर्षभर व्यवस्थित ठेवायचा आहे, जो की तुम्हाला मेन्सला पण आहे. ओके, मग आता काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या तुमच्या चुका सगळ्या सांगितल्या की तुम्ही काय चुका करता. मग आता केलं एक्झॅक्टली काय पाहिजे? तर पोस्ट मिळेल की नाही हा लांबचा विचार करणं आता थोडंसं बंद करा आणि प्रत्येक विषयाला समान वेळ द्यायला सुरुवात करा. प्रत्येक विषय माझ्यासाठी समान आहेत. प्रत्येक विषयामधून मी 55 ते 60% स्कोर घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहे येणारच्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये. अशी प्रतिज्ञाच घेऊन टाका आणि प्रत्येक विषयाला समान वेळ द्यायला सुरुवात करा. प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तकं अतिशय चांगल्या पद्धतीने वाचा. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा त्यासाठी आधार घ्या. कशा पद्धतीने आयोगाने त्या चॅप्टरवरती प्रश्न विचारलेले आहेत ते बघा. एखादं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. प्रत्येक चॅप्टरवरती आयोगाने प्रश्न विचारलेलं कंपायलेशन दिलेलं असतं. एखादा चॅप्टर 2-3 वेळा वाचा. त्याच्यावरती आयोगाचा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत बघा आणि अजून कशा पद्धतीने प्रश्न त्या चॅप्टरवरती आयोग विचारू शकतो याचं अॅनालिसिस करायला सुरुवात करा. चालू घडामोडीची रोज तयारी करा. 1 तास कंटिन्युअस चालू घडामोडीला रोजच्या रोज द्या. 15 मार्क आहेत आणि विषयाशी निगडीत +5 प्रश्न आले तर तुम्हाला 20% जे आहे ते वेटेज हिथंच तुमचं होऊन जाईल. त्याच्यामुळे चालू घडामोडीची रोजच्या रोज तयारी करा. त्याचे नोट्स बनवा. आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड होते ते डेलीच्या डेली बघत चला. सगळे तुम्हाला एका ठिकाणी सगळे क्वेश्चन्स आणून देतोय. निश्चितच बघा, वर्ष 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला करावं लागेल. हे 3-4 महिने जर तुम्ही हातातनं घालवला फार मोठा फटका तुम्हाला याच्यामध्ये बसणार आहे. त्याच्यामुळे चालू घडामोडीच्या रोजच्या रोज तयारी करायला सुरुवात करा. मराठी आणि इंग्रजी व्याकरणचा फक्त शब्दसंग्रह आतापासून चालू करा. याचे नियम बघण्याची तुम्हाला आत्ताच काहीच गरज नाही. फक्त शब्दसंग्रह दररोज 5-10 शब्द जे आहेत ते मराठी इंग्रजी तोंडपाठ करून ठेवा. म्हणजे इंग्रजीचे 1 वर्ड सबस्टिट्यूशन असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, फ्रेजेस असतील, इडियम्स असतील, वाक्प्रचार म्हणी असतील, हे एक संकलन तुमचं असू दे सेपरेट. ते वाटलं तर लिहून काढा दररोज 5-10 शब्द. भले तुमच्या लक्षात नाही राहू देत पण एकदा हाताकडून जाऊ देत. व्यवस्थित करायला सुरुवात करा आणि मराठीचे समानार्थी शब्द शक्यतो पाठ करून ठेवायला सुरुवात करा. ठीक आहे, हे इतकं काही टफ नाही आहे. थोडासा एक 15-20 मिनिटाचा अवधी दिला, दररोज 10-15 शब्द ठरवून ठेवा आणि ते तुम्ही पाठ करून टाका. गणित आणि बुद्धिमत्ता आणि सांख्यिकीची रोज तयारी करा. सांख्यिकी मुख्याला केलं तर चालेल पण आता प्रिलिमला गणित आणि बुद्धिमत्ताला जे आपण 2-2 चॅप्टर सांगतो आपल्या स्टडी टार्गेटच्या व्हिडिओमध्ये दररोज करा. म्हणजे चालू घडामोडीचे 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न, 30% वेटेज आहे. 30 मधले जर तुम्हाला इथं 15 ते 18 पर्यंत जर तुम्ही गेला ना, तुमचे डोळे झाकून प्रिलिम निघणार एवढं तुम्हाला सांगतो मी. त्यासाठी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्तेला ह्या विषयांना फार वेटेज तुम्हाला द्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. भले तुम्हाला मुख्य काढायचे असेल किंवा प्रिलिम काढायचे असेल, चालू घडामोडी गणित बुद्धिमत्तेशिवाय पर्याय नाही. तुम्हाला वेटेज ह्या विषयांना द्यावंच लागणार आहे. दिवसाचं नियोजन बनवा, महिन्याचं नियोजन बनवा. आधी महिन्याचं नियोजन बनवून घ्या. महिन्यामध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर संपवायचे आहेत, मग दिवसाचं नियोजन बनवा आणि त्या दिवसाच्या नियोजनामध्ये कुठल्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे करायचे, हे सगळं तुमचं दिवसाचं नियोजन टाइम टेबल बनवताना सेट असलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही चालू करा. 40 to 56 नियम वापरा आठवड्याचा. म्हणजे तुम्हाला 6 तास अभ्यास करायचा आठवड्यातून, तर 6-7 42 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 8 तास तुम्हाला दिवसाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 8-7 56 तास तुम्हाला आठवड्यातून अभ्यास करायचा आहे. मग तसंच त्या पद्धतीने तुम्ही नियोजन बनवून त्या हिशोबाने तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो चालू करून द्या. प्रत्येक पोस्टची पूर्वपरीक्षा निघण्यासाठी 55 ते 60% गुण पाडणं आवश्यक असतं. ठीक आहे, 55 ते 60% तुम्हाला मार्क्स पडले की तुमची प्रिलिम जे आहे हे तुमची निघून जाऊ शकते. आता डिपेंड्स आहे की किती जागा आहेत. समजा 1-2 जागा जास्त आल्या तरी 65-70% पर्यंत सुद्धा हे जातं. 1-2 जागा असेल तर मग तसंच फार क्वचित होतं. पण 55 ते 60% गुण जे आहे ते पाडणं तुम्हाला गरजेचं आहे प्रत्येक पोस्टसाठीची प्रिलिमची पूर्वपरीक्षा क्रॅक करण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न जे आहेत हे सगळ्या विषयांमधून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील 55 ते 60% गुण पाडण्यासाठी. इतरांशी तुलना बंद करा.
कारण तुम्हाला कट ऑफचा विचार करायचा. तुम्हाला 55 ते 60% गुण पडले की आपली प्रिलिम निघून जाईल आणि पेपर जर इझी पडला तर हेच गुण नंतर वाढू शकतात. पण आतापर्यंत 55 ते 60% गुण जे आहेत हे तुमचे पूर्व किंवा मुख्य परीक्षा काढून देण्यासाठी इतकाच जो कट ऑफ आहे तो लागत राहतो. त्याच्यामुळे इतरांची तुलना करणं बंद करा की त्याला एवढे पडले याला पडले, तसं काही नाही होत. 55 ते 60% गुण पाडण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. मेन म्हणजे सकारात्मक राहा, सकारात्मक विचारसरणी ठेवली. सकारात्मक विचारसरणी ठेवण्यासाठी तुम्हाला दिवसभर व्यस्त राहावं लागेल. 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास हा करायचाच आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटनं अभ्यास करायचा आहे आणि रिफ्रेश माइंडनं अभ्यास करा. काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. 8 तास झोपा, 8 तास विश्रांती घ्या, 8 तास तुम्हाला जे काही गॉसिपिंग बिसिपिंग करायचं ते करा, पण 8 तास ज्यावेळी तुम्ही देणार दिवसातले त्यावेळी पॉझिटिव्ह माइंडसेटनंच तुमचा अभ्यास जो आहे तो इथून पुढे असला पाहिजे. ठीक आहे. तर आता काय सांगावं, तुम्ही व्हायला आला होता टॅक्स असिस्टंट आणि झाला STI, असं सुद्धा होऊ शकतं. लाईफ कोणाचे कधी चेंज होईल हे सांगता येत नाही. पण त्यासाठी मी हे जे सांगितलेले नियम आहेत हे तुम्हाला सगळ्यांना फॉलो करावे लागतील. त्यासाठी डेडिकेटली रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास जो आहे हा करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळू शकते. फक्त सातत्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास स्वतःवरती ठेवा. 2024ला तुम्हाला नक्कीच तुमची प्रिलिम निघाली की तुम्हाला 2 ते 5 पोस्ट निघू शकतात आणि गॅरंटेड निघू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला हे जे सांगितलेले सगळे नियम आहेत हे फॉलो करावे लागेल. पण त्यासाठी तुम्हाला ते पूर्व परीक्षा काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ टाकतोय. नक्कीच बघत चला आणि अभ्यासाला लागा. अजून सुद्धा वेळ आहे, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. त्याच्यामुळे उठा, लवकरात लवकर जागा व्हा, पेटून उठा. 2024ला पोस्ट काढण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करा आणि त्यासाठी सगळ्या विषयांना समान वेटेज द्या. व्यवस्थित प्रिपरेशन चालू करा. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. निश्चितच तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळून जाईल. तर काही सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या असतील का? आल्या असतील तर निश्चितच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. 2024 तुमची वाट बघते. तर त्यासाठी तुम्हाला आतापासूनच कठोर परिश्रम, सातत्य आणि दररोजच्या दररोज अभ्यास करणं फार गरजेचं आहे. सगळ्या विषयांना समान वेटेज देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन चला. निश्चितच 2024ला तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळून जाईल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.